नमस्कार, मी ज्योत्स्ना मावळे ॲज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच, हीलर अँड काउन्सलर. पालकांनो, आपण बघत आहोत पॉवर ऑफ पॅरेंट. पॉवर ऑफ पॅरेंट कशी काम करते, आपण कसं आहोत, आपली मुलं कशी झाली पाहिजे, हे आपण ऑलरेडी बघत आलेलो आहोत आणि अजून आपण बघणार पण आहोत. त्याच्यामध्ये आपण मागच्या व्हिडिओजमध्ये जसं बघितलं, वर्ड्स असतील, अफर्मेशन्स असतील, आपले सेंटेन्सेस असतील, आपला टच असेल, मुलांना मेंटल सपोर्ट असेल आणि मेडिटेशन असेल, हे कसं काम करतं. आणि आज आपण परत ह्या व्हिडिओमध्ये एक बघणार आहोत की ग्रॅटिट्यूड. पालकांनो, ग्रॅटिट्यूड हा किती इम्पॉर्टंट आहे हे आपणच आपल्या मुलांना शिकवू शकतो. म्हणजे काय, ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद, एखाद्या गोष्टीसाठी धन्यवाद बोलणं. आणि लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करतो त्यावेळेला आपल्याकडे खूप काही गोष्टी येतात. आणि एक सिम्पल आहे ना, ज्यावेळेला आपण एक थँक्यू म्हणतो एखाद्या माणसाला, एखाद्या पर्सनला एखाद्या गोष्टीसाठी, तर ते खुश होतात की अरे मला कोणीतरी थँक्यू म्हटलं आहे. आणि त्यावेळेला त्या वाईब्स आपल्यापर्यंत येत असतात, हो की नाही. तर मग सेम थिंग आपण आपल्या मुलांना ग्रॅटिट्यूड शिकू. आपल्याला बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला कोणीतरी आपल्यासाठी खूप काही करून जातं, पण आपण विसरून जातो थँक्यू म्हणायला. मग आपण इथे आपल्या मुलांना ग्रॅटिट्यूड कसं शिकवायचं बघा. पालकांना आपण मागच्या याच्यामध्ये बघितले मेडिटेशन, आणि आता तुम्हाला सांगेल ग्रॅटिट्यूड. रोज संध्याकाळी झोपताना मुलांना आठवणीने विचारा, आज तुम्ही कोणत्या 5 लोकांना थँक्यू म्हणू इच्छितात. करून बघा. तुम्ही एक 8 दिवस केलं ना, तर मुलं तुम्हालाच सांगतील की मला म्हणायचं आहे. आणि तुम्हीही सुरुवात करा. लेट्स से मला एखादा माणूस रस्त्यामध्ये भेटला, त्याने मला हेल्प केली. आपला कचरावाला जो कचरा रोज उचलून घेऊन जातो त्याच्यासाठी थँक्यू. आपल्या घरात जर कामवाली येते त्याच्यासाठी थँक्यू. मग मुलंही आठवून सांगतील की माझ्या मित्रासाठी थँक्यू की त्याने मला आज पेन्सिल दिली, किंवा माझ्या टीचरला थँक्यू, त्यांनी मला काहीतरी नवीन शिकवलं. राईट, हे चालू करतील. ते हे पण म्हणतील, मम्मा तुला थँक्यू, तू माझ्यासाठी जेवण बनवलं. हे काय माहिती आहे पॅरेंट्स, आपण इथे त्यांना शिकवत आहोत कसं ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायला पाहिजे. मला माहिती आहे पॅरेंट, आपण जेव्हा ह्या ग्रॅटिट्यूडच्या गोष्टी मुलांना सांगतो ना, त्यावेळेला आपण त्यांनी शिकवत असतो की आपण ग्रॅटिट्यूड कसा एक्सप्रेस करायला पाहिजे, म्हणजे थँक्यू कसं करायला पाहिजे. आणि ह्या थँक्यूने आपल्या आयुष्यामध्ये खूप चेंजेस होतात, हे लक्षात घ्या. कारण मुलं जर एकदा थँक्यू म्हणायला शिकले ना, ती गोष्ट त्यांना खूप पटीने मिळत जाते. म्हणून पॅरेंट्स, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे पॉवर ऑफ पॅरेंटिंगमध्ये हाऊ टू एक्सप्रेस द ग्रॅटिट्यूड, हाऊ टू से थँक्यू, आणि हाऊ टू टीच आवर चाइल्ड टू से थँक्यू. सो परत एकदा सांगेल, रात्री झोपताना रोज 5 लोकांना आपल्या मुलांना सांगा थँक्यू म्हणा. आणि तुम्हीही त्यांच्याबरोबर थँक्यू म्हणा, जेणेकरून आपल्या मुलांमध्ये ग्राउंडनेसची भावना निर्माण होईल, ग्रॅटिट्यूडची भावना निर्माण होतील, आणि दे विल बी ऑलवेज ग्राउंडेड फॉर देअर होल लाईफ. आणि विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्याबरोबर शेअर करायला, कमेंट करायला. आणि लास्टली सांगेल, तुमच्या पल्ल्याला रोज 2 वेळा घट्ट मिठी मारा आणि त्यांना सांगा, बाळा रे, मला तू खूप आवडतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, द वे यू आर. धन्यवाद.